विषय खूप इंटरेस्टिंग आहे दादा आणि तो विषय लोकांपर्यंत आला तर खूप गंमत आहे. 75 वर्षाच्या बायकोची सुपारी दिलेली आहे, ते स्वतः 80 वर्षाचे आहेत. मी म्हणतो आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ते कामं करतायत की आम्ही लहान असतो 2-4 वर्षाचे असतो तेव्हा ते म्हणजे मला विशाल सर नेहमी सांगतात हा विनोदी सिनेमा नाही आहे, हा ड्रामा आणि त्याच्याबरोबर आलेला सिच्युएशन कॉमेडी अशी गोष्ट आहे. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वार. मराठी बॉक्स ऑफिस मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आतली बातमी फुटली हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ही बातमी काय आहे, कशी आहे हे पाहायला प्रेक्षकांना चित्रपटगृहात जावं लागणार आहे. आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत आहे आपला सिद्धू दादा. हॅशटॅग आपला सिद्धू दादा म्हणजे सिद्धार्थ दादा. कसा आहे दादा? मी मस्त यार बाबा, चांगला आहे. तर मला एक आम्ही टीजर बघितलाय, ट्रेलर बघितला, त्यात कळते की तू कुठेतरी फसलायस, काहीतरी सगळं गन चालू आहे, मोहन सर आहेत. तर एकंदरीत तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील? माझं कॅरेक्टरचं नाव सचिन, जो रिक्षा ड्रायव्हर आहे. त्याला एक लहान मुलगी आहे आणि काही अशा गोष्टी घडतात जेणेकरून तो डॉक्टर मोहन आगाशे सरांच्या, ज्यांचं नाव भास्कर वानखेडे, त्यांच्या घरात घुसतोय. आणि सिनेमात तुम्हाला कळलं की त्यांनी त्यांच्या 75 वर्षाच्या बायकोची सुपारी दिलेली आहे, ते स्वतः 80 वर्षाचे आहेत. त्यामुळे अशा एका ज्येष्ठ माणसाच्या घरात घुसल्यानंतर तो त्याला 4 स्टेपने बायकोला मारायला सांगतोय आणि त्याला काही कळत नाही, असं एकंदर ते प्रकरण आहे. पण काम करायला मजा आली डॉक्टर मोहन आगाशे सरांबरोबर, रोहिणीताईंबरोबर, प्रीतम कागणेबरोबर. विषय खूप इंटरेस्टिंग आहे दादा आणि तो विषय लोकांपर्यंत आला तर खूप गंमत येईल. बरोबर. जसं तू म्हणालास की मोहन सरांसोबत काम करायला खूप मजा आली. याआधी तू त्यांच्यासोबत एक शॉर्ट फिल्म केली होती 5 मिनिटाची. तर त्यानंतर तुझा एक हा फॅनबॉय मुवमेंट असा आहे असं तू सांगितलेलं आहे. तर त्यांच्यासोबतचा एक एक्सपिरियन्स काय होता? नाही, मोहन सरांबरोबर काम करताना खूप मस्त वाटलं रे. म्हणजे मी नेहमी म्हणतो आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ते कामं करतायत की आम्ही लहान असतो 2-4 वर्षाचे असतो तेव्हा ते तेव्हापासून कामं करतात. त्यामुळे एवढे दिग्गज अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि आतली बातमी उठलीच्या निमित्ताने मला सरांबरोबर काम करायला मिळालं तर आनंदच आहे रे. कारण ते एक तर त्यांची एनर्जी कमाल आहे, रोहिणीताईंची एनर्जी कमाल आहे. आणि अनुभव काय असतो रे, म्हणजे काय पद्धतीचं काय कमालीचं ते काम करतात. म्हणजे जो भास्कर वानखेडे त्यांनी केलाय, परफॉर्म केलाय, म्हणजे अनुभव कळतो माणसाचा की बाकी कशी बोलावी, सिच्युएशन कशी हँडल करावी, सिच्युएशन कशी क्रिएट करावी, किंवा त्या क्रिएटेड सिच्युएशनमध्ये कसं आपण स्वतःला ठेवावं. कमाल. त्यामुळे अनुभव खूप मस्त. दडपण आलं होतं पण विशाल सर जेनेशनने दडपण ते घालवलं, कारण ती गोष्ट, ते कॅरेक्टर खूप गोड आहे. म्हणजे भास्कर सरांचं असेल किंवा माझं असेल, आणि त्या 2 पिढींचं जे द्वंद्व आहे आयुष्याला घेऊन, ते कमाल आहे. बरं, प्रेक्षकांनी सिद्धार्थ जाधव हा अभिनेता म्हणून तर खूप वेळा बघितलाय, पण ॲज अ सिंगर खूप क्वचित असं बघितलेलं आहे. आणि हे टायटल ट्रॅक आतली बातमी फुटलीच आहे, हे तू गायलेलं आहे. आम्ही टीजरमध्ये बघतोय, ट्रेलरमध्ये बघतोय. काय याची प्रोसेस होते आणि कसं एक्सपिरियन्स होता या गाण्याचा? ते सगळं म्हणजे हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याला खूप छान पॅकेजिंग केलेलं आहे. सो माझं त्रिशाचं गाणं आहे, माझं आणि गौतमीचं गाणं आहे, प्रीतमचं तिचं एक गाणं आहे जे सुनील आम्ही गायलं आहे. सो त्याला एक म्हणजे मला विशाल सर नेहमी सांगतात हा विनोदी सिनेमा नाही आहे, हा ड्रामा आणि त्याच्याबरोबर आलेला सिच्युएशन कॉमेडी अशी गोष्ट आहे. ही गोष्ट मुळात ती आहे, हा विनोदी सिनेमा नाही. हा एक छान घटना घडते, नाट्य, ड्रामा आणि त्याच्या बरोबरीने आलेला थोडासा ह्युमर. पण त्याचं पॅकेजिंग खूप छान करायला पाहिजे. म्हणून मग हे रॅप सॉन्ग आलं, एक टायटल ट्रॅक करूया का, मग टायटल ट्रॅक कसं असेल, मग ते जरा कॅची असायला पाहिजे, मग ते रॅपमध्ये पाहिजे. विशाल सर म्हणले, ॲग्नेल सर म्हणाले की तू गा, की आपण गाऊया का, ट्राय करूया का, चांगलं झालं तर भाई ट्राय तर करूया. आणि तुम्ही ट्राय केलं तर वर्क झालं, ते लोकांना आवडतं. म्हणजे मला वाटतं त्याच्यावर ट्रेलरमध्ये पण त्याचा वापर केला तर ना सिनेमा किंवा ट्रेलर पेसी वाटतोय, चांगलं वाटतंय. आणि आपल्याला गायची संधी मिळते किंवा रॅप गायची संधी मिळते, त्याचा आनंद वेगळा आहेच. नक्कीच. विशाल सरांचा तू उल्लेख केलास आणि ते नॉन महाराष्ट्रीयन आहेत, तरी पण त्यांनी मराठी चित्रपट करायचं ठरवलं. तर विशाल गांधी सरांबद्दल काय बोलशील? अरे, विशाल गांधी प्रचंड पॅशनेट माणूस आहे. मला त्याच्याबद्दल वेगळी एक, कारण बापरे, आमच्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने, म्हणजे प्रमोशन करत होतो तेव्हा ते काहीतरी सेन्सॉरलाच गेलेत, एडिटलाच गेलेत, BGM लॉक करतायत, या सगळ्या गोष्टीत मग प्रेस कॉन्फरन्सला येत आहेत. सो मला वाटतं की खूप मेहनती माणूस आहे आणि त्याचं पहिलं नेहमी स्पेशल असतं रे भावा. त्यामुळे हे पहिलं, म्हणजे त्यांनी हिंदीत कामं केलेत पण मराठीतलं पहिलं काम आहे, दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल आहे, निर्मितीतलं पहिलं पाऊल आहे. सो
हुशारीने तो माणूस काम करतोय. आणि त्यात म्हणजे मला नेहमीच सरांना एकच गोष्ट सांगायची असते की त्यांचा खूप फेथ आहे त्यांच्या कामावर, त्यांचा विश्वास आहे की हे म्हणजे मी रात्री 12-1 वाजता पण त्यांच्याशी बोललो की सर कसं वाटतंय, काय वाटतंय. ते एकंदर सिनेमा मराठी इंडस्ट्रीविषयी चर्चा करतात. सो मला खूप एक तर त्यांच्या कसं असं पहिलं स्पेशल असं म्हटल्याप्रमाणे, आणि त्या पहिल्या स्पेशलमध्ये मी आहे, डॉक्टर मोहन आगशीदार आहेत, प्रीतम आहे, ही सगळी लोक आहेत. तर आनंद आहे. त्यामुळे विशाल सरांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच. बरं, प्रेक्षकांची किंवा काही जणांची तक्रार असते की मराठी सिनेमा हा सध्या जास्त काही चालत नाही किंवा लवकर तो उतरतो. पण काही सिनेमा असे आले आहेत की जसं आता थांबायचं नाही, गुलकंद सारखे, एप्रिल मे 99, असे बरेच सिनेमा आलेत की ज्यांनी चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून पण मिळाला आहे. तर तुला काय वाटतं, एक मराठी अभिनेता म्हणून काय वेगळं पण आलं पाहिजे की सिनेमे जास्त चालतील किंवा काय बदल केला पाहिजे? आपण दोघं पण लय लहान आहोत या प्रश्नावर आणि ह्या याच्यावर डिस्कस करायला. कारण त्या प्रश्न उत्तरामध्ये नाही आहे, त्याच्यावर खूप आपल्या इंडस्ट्रीतले दिग्गज लोक वर्क करतायत, मेहनत घेत आहेत. तर एक प्रश्न विचारला आणि काय करायला पाहिजे ह्याच्यात ते होणार नाही. तर आपण दोघेही लय लहान आहोत या गोष्टीला समजून घेण्यासाठी. पण प्रामाणिकपणे चांगलं काम करणं, चांगले सिनेमे आणणं, मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं, जे आपल्या हातात आहे ते आपण करत राहू. नक्कीच. धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? काही नाही, प्रेक्षकांना हे सांगेन की एक खूप छान विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न विजी फिल्म, विशाल सर, जैनेश सर आणि आमची संपूर्ण टीम करते. सो नक्की तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये पहा आमचा नवीन सिनेमा जो 19 सप्टेंबरपासून लागतो, ज्याचं नाव आहे आतली बातमी फुटली.